नमस्कार. ब्रह्मांड नायक हेल्थ केअर सेंटर मध्ये मी पूनम सुनगरे आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण बघणार आहोत हीट ॲज मेडिसिन फॉर कफ, कोल्ड अँड फीवर. म्हणजेच सर्दी, ताप, खोकल्याकरिता आपण हीट ॲज मेडिसिनचा वापर कशा प्रकारे करू शकतो. त्याकरिता आपल्याला लागणार आहे एक डिजिटल थर्मामीटर, त्यानंतर पाण्याचे टेम्परेचर मोजण्याकरिता एक वॉटर थर्मामीटर, एक लिंबू, त्यानंतर एक कप, एक जेलनेती पॉट आणि 2 बकेट आणि एक मग. चला तर ताप आल्यानंतर ही थेरपी घरच्या घरी कशी करायची ते मी आता तुम्हाला समजावून सांगते. सर्वप्रथम जसंही आपल्याला ताप येतोय किंवा फ्लूचं पहिलं सिम्पटम आपल्याला जाणवतो तेव्हा अशा प्रकारे गरम एका बादलीमध्ये आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे पाय टाकायचे आहेत. आता या पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला 42 ते 45 पर्यंत ठेवायचं आहे. आता या पाण्याचं टेम्परेचर मोजलेलं आहे ते एक्झॅक्टली 43 भरलेलं आहे. तर हे जे थेरपी आहे ती आपल्याला 30 मिनिटे करायची आहे. त्यामुळे एक पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे अर्धा तास. म्हणून आधीच आपण एक गरम पाण्याची बादली जवळ ठेवायची आहे आणि दर 10 मिनिटांनी यातलं 1-2 मग्गे पाणी आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि 2 मग्गे याच्यामध्ये आपल्याला गरम ऍड करायचं आहे, जेणेकरून पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट राहील. त्यानंतर आपल्याला चहा एवढं गरम पाणी करायचं आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 थेंब लिंबाचा रस टाकायचा आहे आणि ते आपल्याला पेशंटला प्यायला द्यायचं आहे. अशा प्रकारे अर्ध्या तासामध्ये नियर अबाउट अर्धा लिटर पाणी आपल्याला पेशंटला प्यायला द्यायचं. त्यानंतर आपल्याला करायची आहे जलनेती. परंतु जलनेती ज्यांना जमते त्यांनाच जलनेती करायची आहे, कारण की जलनेती हे सर्वांना जमत नाही. हा योगाचा पार्ट आहे. त्यामुळे ज्यांना जलनेती जमते त्यांनी जलनेती करताना जे आपण पाणी वापरतो त्यापेक्षा आपल्याला थोडं गरम पाणी याच्यामध्ये यूज करायचं आहे. आणि ज्यांना जलनेती जमत नाही त्यांनी एका पॉटमध्ये गरम पाणी घ्यायचं आहे आणि घरी आपण जशी घरी वाफ घेतो गरम पाण्याची तशीच आपल्याला वाफ घ्यायची आहे. फक्त त्या पाण्यामध्ये आपल्याला कुठलंच विक्स किंवा कुठलं मेडिसिन टाकायचं नाहीये. आता तुम्ही बघितलं की ही थेरपी आपण घरी कशी करू शकतो, पण आता तुम्ही बघणार आहात की हीच थेरपी आम्ही आमच्या हेल्थ सेंटरला कशा प्रकारे करतो. तर ही जी मशीन आहे या मशीनीतून गरम पाणी केलं जातं आणि हीच मशीन हे जे टेम्परेचर आहे अर्धा तास पर्यंत हे कॉन्स्टंट ठेवते. त्यानंतर पार्ट येतो तो म्हणजे मेडिसिनचा. येथे आपल्याला यूज करायचं आहे फूड ॲज मेडिसिन. म्हणजे आपल्याला अशा प्रकारचं फूड घ्यायचं आहे जे आपल्या तापीवर मेडिसिन म्हणून काम करेल. तर सर्वात अगोदर आपल्याला जेवण बंद करायचं आहे, म्हणजे आपल्याला एक दिवस जेवण करायचं नाहीये. तर सर्वात अगोदर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे नारळ पाणी, मोसंबी किंवा जेही सीझनल फ्रुट्स आपल्याला मिळतील ते फ्रुट्स आपल्याला खायचे आहेत. त्यानंतर जेही सलादमध्ये आपण खाऊ शकतो, फॉर एक्झाम्पल काकडी, टमाटर, गाजर, बीट हे आपल्याला खायचं आहे. हे झालं आपलं फीवरवरचं मेडिसिन. आज तुम्हाला मी अतिशय कफ, कोल्ड आणि फीवर करता अतिशय सोपी आणि पद्धती समजावून सांगितलेली आहे. हीच थेरपी आपण ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे किंवा व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना रात्री झोप येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा कशा प्रकारे करणार आहोत ते सुद्धा मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. तोपर्यंत स्टे हेल्दी अँड कीप वॉच.